पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. हे जग इतक्या जखमी लोकांनी भरलंय की ज्यांना ते जे आहेत त्या पद्धतीने वागताच येत नाही. ते स्वतःसारखे वागतच नाहीत, कारण त्यांना वाटतं की ते जे आहेत त्यांची काही लायकीच नाहीत, म्हणून ते जे नाहीत तसं वागत राहतात आणि इतर कुणासारखं वागू पाहतात, मुखवटा घालतात, चेहऱ्यावर खोटं हसू आणतात, सगळं व्यवस्थित असल्यासारखं, पण वास्तवात ते आतल्या आत रक्तबंबाळ असतात. आपण ढोंग करावं अशी देवाची इच्छा नसते. आपण ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे आपलं आरोग्य स्वीकारावं असं त्याला वाटतं. एक सच्ची व्यक्ती, स्वतंत्र व्यक्ती, ख्रिस्तात ती कोण आहे हे जाणणारी व्यक्ती, जिला कुणाशीही स्पर्धा करायची गरज नाही किंवा कुणाशीही स्वतःची तुलना करण्याची गरज नाही. कुणी आमीन म्हणे? आता आपण ऐकूया एक रोचक विधान. आपण ठीक नसणं, बरे नसणं हे ठीक आहे. आपण ठीक नाही आहोत हे आपल्याला लोकांना कळूच द्यायचं नसतं. आपल्याला वाटतं की सगळ्यांना वाटावं की आपलं सगळं काही मस्त छान चाललंय, म्हणजे आपणच अगदी परिपूर्ण अशी व्यक्ती आहोत, समस्या विरहित. काहीच समस्या नाही, मुळीच नाही, चिंतेचं काही कारणच नाही. पण मग तुम्ही ख्रिस्ती बनता, तुमची भाषा बदलते, समस्या तीच राहते. प्रभूची स्तुती असो, धन्यवाद येशू, देवाचा महिमा असो. आमेन, आमेन, आमेन. तुम्ही तुमचा तोच मुखवटा पांघरून चर्चला जाता, पवित्र आत्म्याने गोठलेला स्मितहास्यवाला. तुमची नवीन ख्रिस्ती भाषा बोलत असता तुम्ही. देव आणि मी चर्चच्या दरवाजापर्यंत वाचा भांडत असायचो आणि आत गेल्यावर प्रभूची स्तुती असो, देवाचा महिमा असो, धन्यवाद येशू, आमीन, आमीन. आणि मग पुन्हा गाडीत बसायचो आणि पुन्हा भांडत घरी जायचो. मी त्याच्यावर चिडायचे कारण त्याला फार बघायला आवडायचा फुटबॉल. आणि मग मी बाथरूममध्ये जाऊन रडत बसायचे, दिवस नैराश्यात घालवायचे. मी आठवडाभर असं वागून पुन्हा चर्चमध्ये जायचे आणि प्रभूची स्तुती असो, देवाचा महिमा असो, हालेलुया. माझ्यासारखं कोणी वागतंय का सांगा? ठीक आहे. पण मी एक सांगू का, पवित्र आत्म्याला हे मोडायचं असतं. तुम्ही त्याला तसं करू दिलेलं बरं, तुम्ही मोडण्यापूर्वी, आणि योग्य पद्धतीने त्याला त्याची पुनर्रचना करू द्या. तुम्हाला मदतीची गरज आहे असं कबूल न केल्यास परमेश्वराकडून तुम्हाला मदत मिळणार नाही. म्हणून आधी आपण म्हणावं, प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या तारणाबद्दल मी आभारी आहे, पण मी खूप गोंधळात सापडले. मला सत्य दाखव. मला फसवणुकीत जगायचं नाही. रोज आणखी एक प्रार्थना करा, परमेश्वरा माझे डोळे उघड, मी ज्या बाबतीत फसतेय ते मला दाखवून दे आणि मला सत्य शिकव. फसवणुकीविषयी आपण आणखी एका संदेशात चर्चा करणार आहोत, कारण आपण फसलो आहोत आपल्या आयुष्यातल्या अनेक बाबतीत. आपल्याला वाटतं समोरच्याची चूक आहे की आपण फसलो, तुमची चूक आहे मी आनंदी नाही, तुमची चूक आहे मी आनंदी नाही. जर तुम्ही अमुक तमुक केलं असतं ना तर मला ही समस्याच नसती. स्तोत्रसंहिता अध्याय 109 वचन 22. दाविदाच्या प्रामाणिकपणावर नजर टाकू, कारण मी दीन आणि दरिद्री आहे आणि माझे हृदय विव्हळ झाले आहे, विव्हळ झाले. मी तुम्हाला सांगते, दावीद परमेश्वराच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक होता. स्तोत्रसंहिता वाचताना तुमच्या लक्षात येईल की तो ढोंग करत नाहीये. मी पुन्हा सांगते, ठीक नसण्यात काहीही गैर नाही. तुम्ही ठीक नसाल तर ठीक असल्याचं ढोंग करण्याची गरज नाही. तुम्ही म्हणू शकता, मला मदतीची गरज आहे, मला परमेश्वराच्या मदतीची गरज आहे. याकोब अध्याय 5 वचन 16. यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांसमोर कबूल करा. कबूल करा. साहजिकच आहे, परमेश्वरासमोर आपण आपलं पाप कबूल करू शकतो. आपली क्षमा त्याच्याकडून येते. पण कधीतरी
कुणासमोर तरी मन मोकळं करण्यात काहीही गैर नसतं. सध्याची समस्या अशी आहे की विश्वासूपणा, सन्मान हे राहिलेच नाहीयेत आणि कित्येक लोकांना प्रामाणिकपणाचा तर अर्थही समजत नाही. कित्येकांना असं कोणी सापडतच नाही ज्यांच्याशी ते मन मोकळं करू शकतील, जे खरोखर त्यांचं गुपित राखतील. पण असे लोक असतात. शहाणपणाने त्यांची निवड करा, उत्तम मित्र शोधा. कुटुंबातला विश्वासू सदस्य, विश्वासू आध्यात्मिक पुढारी, तुम्हाला कुणाशी बोलता येत असेल तर जाऊन बोला. मी कुणाला 20 वर्ष काउन्सिलिंग घ्या असं म्हणत नाही, पण जर काउन्सिलिंगची खरंच गरज असेल तर कायद्यानुसार ते तुमचं गुपित कुणालाही सांगणार नाहीतच. कधी कधी गरज असते ती तुम्ही बोलायची, आपल्यातून बाहेर काढा स्वतःला. अनेक वर्ष मला 20 पर्यंत मला काय झालं हे कुणाला सांगताच आलं नव्हतं. कुणालाच सांगितलं नाही मी. आणि असं गुपित घेऊन जगणं सोपं नव्हतं. फारच त्रासदायक होतं ते. समोरचा माझ्याबद्दल काय विचार करेल अशी भीती वाटायची मला. भीती वाटायची की मी कुणाला सांगितलं आणि ते माझ्या वडिलांना कळलं तर काय होईल, ते माझ्या आईला कळलं तर तिला कळेल की मी कुणाला तरी सांगितलंय हे सगळं. सैतानाला हेच हवं असतं की आपण भीतीत जगावं. तो आपलं जीवन नष्ट करू पाहतो, कुणाला समजेल अशी भीती दाखवतो. बहुधा तुम्ही देहव्यापारात असाल आणि कुणाला समजेल याची तुम्हाला भीती वाटत असेल. जिवंत गाडलेलं गुपित हे कधीही मरत नसतं, हे लक्षात घ्या तुम्ही. ते आपल्याला खात राहतं. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी आपलं पाप एकमेकांसमोर कबूल करा. त्याला खूप किंमत आहे. कधी-कधी आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो. सैतान तुम्हाला सतावत राहतो, तुम्हाला ते पारच करता येत नाही. मला आठवतंय, मला एका व्यक्तीचा इतका हेवा वाटत होता, इतका. मला नव्हतं वाटत तसं वाटावं, पण मला तसं वाटायचं आणि मी ते सोडून देऊ शकत नव्हते. प्रभूने माझ्या मनात आणलं, मी डेव्हला ते सांगून त्याला माझ्यासाठी प्रार्थना करायला लावावी आणि मी सांगितलं तसं त्याला. खरं तर तुमच्या जीवनात काय चाललंय किंवा तुम्ही काय केलं हे कुणाला सांगणं म्हणजे नम्रता असते. याच नम्रतेमुळे तुम्हाला देवाकडून मदत मिळू शकते, कारण देव नम्र लोकांना मदत करतो. देव त्यांना मदत करायला तयार असतो जे म्हणतात मला मदत हवीये. अंधकारात एकटे एकटे जगू नका. उजेडातली गोष्ट सगळ्यांना स्पष्ट दिसते. पुष्कळदा आपल्याला समस्या असतात ज्याचा आपल्याला त्रास होत असतो आणि आपण इतरांना दोष देत राहतो. याची सुरुवात त्या बागेत झाली दोष देण्याची. आणि हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडतं. मी ते केलं, तुम्ही सुद्धा निश्चितच करत असाल. ऑफिसला यायला उशीर झाला, चूक दुसऱ्यावर ढकलून द्यायची. घरात अमुक-तमुकने त्याचं काम नीट केलं नाही, मग मलाच ते निस्तरावं लागलं. मग आयत्या वेळी घाई झाली म्हणून मला उशीर झाला. बरोबर ना? आपल्याला कधीच असं वाटत नाही की आपण थोडं लवकर उठायला हवं होतं किंवा आपण थोडी मोकळी जागा सोडायला हवी, म्हणजे ऐनवेळी काही आलं तर तेही आपल्याला निस्तरता येईल. म्हणूनच दुसऱ्या कुणालाही तुम्हाला दोष द्यायला लावू नका आणि तुम्हीही इतर कुणाला आपल्या समस्यांसाठी दोष देऊ नका. तुम्ही म्हणता यात माझी काही चूक नाही, कुणीतरी असं केलं, कुणीतरी तसं केलं. पण एक सांगू, तुम्ही आत्ता जसे आहात ना, त्यात कुणाचीही चूक नाही. पण एखाद्या गोष्टीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरणं सोडून द्या. मला हे समजायला लागलं की परमेश्वराला माझ्या आयुष्याची काळजी होती आणि माझं तारण केवळ एक तोडगा नव्हता आणि जर मी हे पार करून स्वर्ग गाठला तर मला एक महाल आणि थोडाफार आनंद मिळूच शकेल. मला नवल वाटलं जेव्हा मला समजलं माझ्या भूतकाळाशी संबंधित इतका गोंधळ माझ्या मनात होता की त्या प्रत्येकाच्या संबंधी एक वचन बायबलमध्ये होतं आणि मला एकाही वेदनेसोबत जगण्याची गरज नव्हती. परमेश्वराने ते सगळं झाकलं होतं आणि माझं काय आहे आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे माझ्यासाठी काय विकत घेतलंय हे शोधण्याची गरज होती. आणि मी ते जीवन जगण्याची गरज होती ज्यासाठी येशूने मरण पत्करलं. त्या जीवनाचा आनंद लुटण्याची गरज होती मी. तर हे तुम्हाला बहुधा माहीत नसेल. बहुधा इथे येण्यासाठी तुम्हाला अनेक आमिषं दाखवली गेली असतील किंवा तुम्हाला कसली तरी वचनं दिली गेली असतील, अनेक गोष्टी. पण भले तुम्हाला कितीही आमिषं दाखवली असतील,
पण तुम्ही अजून इमारतीच्या बाहेर नाही पडला आहात. आपण ख्रिस्तासोबतच्या संबंधात असलो की एक दिव्य अशी देवाणघेवाण होते. मला खूप आवडतं हे. तो वाईट गोष्टी घेऊन आपल्याला उत्तम गोष्टी देतो. उदाहरणार्थ, जेव्हा मी डेव्हसोबत लग्न केलं माझ्याकडे गाडी नव्हती, पण डेव्हकडे होती आणि लग्न झाल्याबरोबर मला गाडी मिळाली. किती जणांना हे समजलं? आता तुम्हाला समजलं ना? जेव्हा तुम्ही म्हणता मी ख्रिस्ताला स्वीकारते म्हणजे स्वीकृती दिल्यासारखंच आहे ते. आणि बघा त्याचा चांगुलपणा तुमचं सगळं शून्यत्व घेऊन टाकतो. माझ्याकडे गाडी नाही याने डेव्हकडे गाडी असल्यामुळे काहीच फरक पडला नाही. खूपच छान. अचानक माझ्याकडे नसलेल्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आल्या. हा चांगला सौदा होता. येशू आपल्याला दुःखाऐवजी आनंद देतो, राखेऐवजी सौंदर्य देतो, नैराश्याऐवजी स्तुती देतो, लज्जेऐवजी स्वतःविषयी सन्मान देतो, नैराश्याऐवजी आशा देतो, दोषाऐवजी क्षमाशीलता देतो, दोषाऐवजी नीतिमत्ता देतो, वगैरे 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 वगैरे. पण तुम्ही राख बाळगून सौंदर्याची अपेक्षा करू शकत नाही. आता आपण खोलवर जातोय. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? एक सांगू, ख्रिस्ताच्या इच्छेनुसार तुम्हाला जर सुंदर जीवन हवं असेल तर तुम्ही दिवसभर तोंड वाकडं करून बसायचं आणि मग आयुष्यभर कोण कसं माझ्याशी वागलंय याचा विचार करत बसून उपयोग नाहीये. तुम्ही कसे चिडलात आणि त्यांना कसं उत्तर द्यायला हवं, त्यांना कसं चुप बसवाल, मी अमुक नाही, मी तमुक नाही. तुमची राख झटकून द्या तुम्ही. ती टाकून द्या, मगच तुम्हाला सौंदर्य प्राप्त होईल. आमेन. माझ्या भावाचा मृत्यू झाला 2-3 वर्षांपूर्वी. दारूमुळे, ड्रग्जमुळे, मानसिक आजाराने. तो माझ्यापेक्षा 9 वर्षांनी लहान होता. उत्तम जीवनाची प्रत्येक संधी त्याच्याकडे होती. आपल्या स्टाफमध्ये आज तो काम करत असता आणि जे काही त्याने केलं काही काळ, संपूर्ण गोष्ट सांगत नाही आता. तो आम्हाला एका इमारतीत सापडला आणि त्याचं शरीर पूर्ण सडलं होतं. म्हणून त्याला आम्ही जाळलं आणि त्याची राख आम्हाला सुपूर्द केली गेली आणि ती आम्ही सगळ्यात सुंदर ठिकाणी नेऊन पसरवली. आम्हाला तो हवा होता आणि त्याचं जीवन उत्तम असं नव्हतं, पण उत्तम ठिकाणी त्याची राख पोहोचावी असं आम्हाला वाटलं, कारण आमचा विश्वास आहे त्याने जे आपल्या जीवनात सहन केलं त्यामुळे परमेश्वराने त्याचा स्वीकार केला आणि त्याने ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं. तो एक गुंता झालेला माणूस होता, गोंधळात अडकलेला. परमेश्वर अतिशय दयाळू आहे. तो आपल्या वेदना जाणतो आणि आपली गोंधळलेली परिस्थिती सुद्धा जाणतो. कधी-कधी जेव्हा मी हे चुकीच्या अर्थाने बोलत नाही म्हणून कोणी वाईट वाटून घेऊ नका किंवा दुखावले जाऊ नका. मी केवळ साम्य जोडू पाहतीये. जेव्हा काही लोक आपल्या प्रियजनांचा अंत्यसंस्कार करतात ते त्यांची राख जपून ठेवतात. तसंच तुम्ही तुमच्या जीवनातही करू शकता. तुमच्या भूतकाळाची राख तुम्ही जपून ठेवलेली असू शकते. ती कुठेतरी असू शकेल. तुम्ही त्याकडे लक्ष देत नसाल, पण कधीतरी जाऊन ती पाहावी असं वाटत असेल तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का? ही भूतकाळाची राख घ्या, ती सर्वत्र पसरा आणि ती सौंदर्यात परिवर्तित होऊ द्या. आमीन. बघा, मी माझ्या भावाची राख पसरवली आणि आता अर्थातच ती मी पुन्हा जाऊन गोळा करू शकत नाही. परमेश्वराची इच्छा आहे की यापुढची एकही रात्र बेडकांसोबत न घालवण्याचा तुम्ही निर्णय घ्यावा. काय? आता बेडकं कुठून आली मध्येच? चला निर्गम अध्याय 8 बघूया.
मी हा संदेश नव्याने देऊ पाहते बेडकांसोबतची एक रात्र. निर्गम अध्याय 8. मिसर देशात इस्रायली लोक गुलामीत असताना मुक्तिदात्यासाठी प्रार्थना करत होते. मोशे जो ख्रिस्तासारखा होता त्याला सोडवण्यास पाठवलं गेलं. फारो जो सैतानाचं नेतृत्व करत त्यांना जाऊ देऊ इच्छित नव्हता. मग देवाने पीडा पाठवल्या एकामागे एक आणि म्हणाला की माझ्या लोकांना जोवर सोडत नाही तोवर तुझं जीवन दयनीय होईल. त्यापैकी एक पीडा ही बेडूक होती. निर्गम अध्याय 8 वचन 1. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन त्याला सांग, परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी उपासना करावी म्हणून त्यांना जाऊ दे. माझ्या लोकांनी माझी उपासना करावी म्हणून त्यांना जाऊ दे. आमेन. मी आज परमेश्वराची प्रवक्ता बनीन आणि म्हणीन, प्रभू म्हणतो माझ्या लोकांना जाऊ दे. आमेन. तू जाऊ देणार नाहीस तर पहा, मी बेडकांनी तुझ्या अवघ्या देशाला पिडीन. नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. ते तुझ्या घरात येतील, तुझ्या शय्यागृहात, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकर नोकरांच्या घरात आणि तुझ्या भट्ट्यांमध्ये, तुझ्या काथवाटीत येतील. परमेश्वर इथे एक चित्र रंगवतोय. सगळीकडे बेडकं. एक सांगू, तुमच्या आयुष्यात काही दुःख जर असेल ना तर तुम्ही जाल तिथे ते असतं. बेडूक, स्वदयेचा बेडूक, चिडणारे बेडूक, कटुतेचे बेडूक, द्वेषपूर्ण बेडूक. समजतंय ना मी काय म्हणू पाहते ते? बेडकं. ठीक आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला सांग की आपली काठी हाती घेऊन नद्या, नाले व तलाव यावर आपला हात उगार आणि बेडूक मिसर देशावर चढून येतील असे कर. अहरोनाने मिसरातील जलाशयावर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर निघाले आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला. तेव्हा जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले. मंत्रतंत्राच्या योगे त्यांनी मिसर देशावर बेडूक आणले. आता बघा किती आश्चर्यकारक आहे. मला काय वाटतं की फारोने अशी प्रार्थना करण्याऐवजी की देवा मी शरण आलोय, बेडकं काढून टाक, त्याऐवजी तो त्या समस्येसाठी माणसांकडे वळला आणि त्यांनी आणखी बेडकं आणली. ऐकलत का? देवच ज्या समस्येचं निवारण करू शकतो अशा समस्येसाठी तुम्ही लोकांकडे गेलात तर तुम्ही तुमच्या बेडकांवर आणखी बेडकं आणता. म्हणजे तुम्ही तुमच्या अंथरुणावरही बेडकं आणता. तुमच्या घरादारात बेडकं असतात. मग फारोने मोशे व अहरोन यांस बोलावून आणून म्हटले, परमेश्वरापाशी विनवणी करा की माझ्यापासून व माझ्या प्रजेपासून त्यांनी हे बेडूक दूर करावे, म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयासाठी मी तुमच्या लोकांस जाऊ देईन. मोशे फारोस म्हणाला, तुमच्यापासून व तुमच्या घरातून बेडूक नाहीसे करून नदीत मात्र राहू द्यावे म्हणून मी तुमच्यासाठी, तुमच्या सेवकांसाठी आणि तुमच्या प्रजेसाठी केव्हा विनवणी करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुम्हाला असो. तर बघा आता काय झालं की मोशे म्हणाला की ठीक आहे, मी केव्हा विनवणी करावी हे तुम्ही मला सांगा. वचन 10. तो म्हणाला, उद्या. तेव्हा तुम्हाला आणखीन एक रात्र बेडकांसोबत घालवायची आहे का? मला सांगा, फारोला का बरं आणखीन एक रात्र बेडकांसोबत घालवावीशी वाटेल? तो असं का नाही म्हणाला, आत्ता प्रार्थना करा या क्षणी. आज या सभागृहात कोण म्हणेल सांगा की आणखीन एक रात्र बेडकांसोबत नको. एक सांगू का, उद्या हा शब्द अतिशय धोकादायक आहे हे लक्षात घ्या तुम्ही. उद्या बघू, उद्यापासून बेडकांपासून मुक्त होऊ. चला त्यांच्यासोबत आणखीन एक रात्र काढूया. मी काय बोलते ते तुम्हाला कळतंय का सांगा? तुम्हाला दुखावलेल्या लोकांना तुम्ही कधी क्षमा कराल? असं म्हणणं कधी थांबवाल की हे खूपच कठीण आहे, हे अति होतंय, हे बरोबर नाहीये. आत्ता या क्षणी आजचा हा दिवस प्रभूने बनवलेला आहे.
मी आनंद मानून हर्षित होईन. तुमच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा क्षण कोणता आहे? पुष्कळ जण म्हणतील जेव्हा मी ख्रिस्ताचा स्वीकार केला. पुष्कळांसाठी तो आजचा दिवस असेल. काही म्हणतील की जेव्हा माझं लग्न झालं, मला मुलं झाली. तुम्ही सगळे चुकताय. तुमच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा क्षण म्हणजे आत्ता, या क्षणी, हा क्षण. कारण ही एकच गोष्ट आहे ज्याची तुम्हाला खात्री आहे कालचे सगळे क्षण हे निघून गेलेले आहेत. तेव्हा परतून तुम्हाला लोकांनी दिलेली वागणूक तुम्ही बदलू शकत नाही. पण तुम्ही आज एक निर्णय घेऊ शकता की तुम्ही एकही रात्र बेडकांसोबत काढणार नाही. तुमच्यासोबत 20 वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टीला तुमचं आयुष्य बिघडवू देणार नाही तुम्ही. तुम्ही पुढे जात राहा. राखेऐवजी सौंदर्य मिळवा, दुःखाऐवजी आनंद आणि ओझ्याऐवजी स्तुती. आमेन. बघा, एका लहान मुलाच्या डब्यातून येशूने हजारो लोकांना खाऊ घातलं आणि ते सगळ्यांना पुरेसं नव्हतं. त्यात केवळ काही भाकरीचे तुकडे होते, थोडेसे मासे होते आणि हजारो लोक होते. पण ते लहान मूल म्हणालं, मी तुला माझा अख्खा डबा देईन, त्यासोबत तू काही करू शकशील का? आणि निश्चितच येशूने चमत्कारिकपणे त्याचा गुणाकार केला आणि ते सगळ्या लोकांना पुरलं. आणि बघा, इथे मुद्दा असा आहे की जर तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते देवाला द्याल, जरी ते तुमच्या समस्येचं निवारण नसेल, जरी तुम्ही तुमचं तुटकं, गोंधळलेलं, दयनीय आयुष्य त्याला दिलं, तो त्यासोबत काहीतरी चमत्कारिक घडवून आणेल आणि तो तुमचा भंगलेला भूतकाळ घेऊन हजारोंची भोग भागवेल. आमेन. मी तुम्हाला आज खाऊ घालतीये परमेश्वराचं वचन. मी भाकरीचे तुकडे करतीये, म्हणजेच मी त्याचा गुणाकार करतीये आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतेय, टीव्हीवरून पाहणारे शेकडो लोकांपर्यंत. आणि येशूने लोकांना खाऊ घातल्यावर एक अजब गोष्ट झाली. त्यांनी 12 टोपल्या उरलेले तुकडे जमवले, केवळ छोटेसे तुकडे. आणि येशूने म्हटले, उरलेलं जमा करा, म्हणजे काहीच वाया जाणार नाही. आणि मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्या आयुष्याचे जर तुकडे दिसतायत, तर ते येशूला जमा करू द्या. तोही दक्षता बाळगेल की तुमचा भूतकाळ वाया जाणार नाही. तुमच्या वेदना कुणासाठी तरी फायदेशीर ठरतील. तुमचा गोंधळ कुणासाठी तरी संदेश बनेल. तुम्ही सहन केलेलं तुमचा चमत्कार बनेल आणि निश्चितच इतर कुणाचा तरी चमत्कार. बघा, मी कित्येक वर्ष म्हणायचे, माझं शोषण झालं नसतं तर, माझं लैंगिक शोषण झालं नसतं तर. बघा, जेव्हा लाजरस मरण पावला, त्याच्या बहिणीने येशूला म्हटले की तू जर इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. येशू, तू इथे का नव्हतास? आपण नेहमीच असं म्हणतो, पण का नव्हतास? त्या परिस्थितीत तू मला मदत का नाही केलीस येशू? तू मला मदत का नाही केलीस येशू? मी प्रार्थना केली होती. मी म्हटलं होतं तुम्हाला यातून बाहेर काढ, पण तू नाही केलीस. तू करू शकला असतास. पण जॉयस, तू देवावर चिडत कशी नाहीस मग? कारण तो माझ्यापेक्षा हुशार आहे. आणि एक सांगू का, आता ऐका नीट, त्याने मला त्याच्या बाहेर काढलं नाही, तर त्याने मला त्यातून बाहेर काढलं. ऐका, मी काहीतरी सांगते, त्याने मला त्याच्यातून काढलं. आणि एक सांगू का, आता जरा थांबा तुम्ही, मला देवासोबतचा एक अनुभव आलाय. आणि देवाने तो माझा गोंधळ घेतला आणि आता इथेच या संदेशाने माझं जीवन निरोगी झालं, पुनःस्थापित झालं. या एका संदेशात ते सामर्थ्य आहे की जीवन निरोगी करणाऱ्या योग्य प्रवासाची ते सुरुवात करू शकतात. आणि एक सांगू, मला हवं तेव्हा देवाने जर बाहेर काढलं असतं तर बरं झालं असतं, मी दुखावले गेले नसते. पण माझ्याकडे हा संदेश नसता, माझा असा हा संदेश नसता. आणि एक सांगू का, देव हे कसं करतो माहित नाही आणि हे आपल्याला कधी कधी योग्य वाटत नाही. पण मी एक गोष्ट सांगते, मी जे काही गमावलं, खरं सांगते प्रियानो, खरंच सांगते, देवाने मला त्या मोबदल्यात दुप्पट दिलं. आमेन. आणि तो तुमच्यासाठीही तेच करेल.
आणखी बेडकं नाहीत. बघा, बंदिवासातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याची आता वेळ आलीये. बेडकांना मागे टाका आणि ख्रिस्त ज्या मुक्तीकरता मरण पावला ती शोधा. एकही दिवस पूर्वीच्या वेदनेत जगू नका. येशू जे मुक्तीचं जीवन तुम्हाला देऊ इच्छितोय ते सगळं शिकण्याची संधी घालवू नका. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.